GMRT हा शापच ठरला आहे असं आम्हाला वाटते. आमच्याकडे एक वेल्डिंग मशीन चालवायचं ना तरी आम्हाला GMRTची परमिशन घेतल्याशिवाय चालवता येते. आता आमची परिस्थिती अशी आहे, आई जेवू घालीत नाही आणि बाप भीक मागू देत नाही आणि त्याचा आमच्या जुन्नर आंबेगाव खेडला अजिबात फायदा होणार नाही. GMRTनं आम्हाला काय दिलं तर काहीच दिलं नाही. आमचा होणारा विकास GMRTमुळे थांबलाय. खरं तर प्रथमतः हा रेल्वे मार्ग जर इकडून रद्द होत असेल तर त्याचा या परिसरातला एक जागरूक नागरिक म्हणून जाहीरपणाने निषेध व्यक्त करतो. लहानपणी आम्हाला एक निबंध यायचा शाळेमध्ये, विज्ञान शाप की वरदान. तसा आता आमच्या पुढचा प्रश्न हा पडला आहे, GMRT शाप की वरदान. तर आमच्या दृष्टीनं आता या परिसरातल्या आमच्या जुन्नर तालुक्यातल्या लोकांच्या दृष्टीनं GMRT हा शापच ठरला आहे असं आम्हाला वाटते. आमच्या खोडतकरांची साधारणतः 500-600 एकर जमीन गेली. एकदम काळी कसदार उपजाऊ जमीन आमची त्याच्यामध्ये गेली. बरं, त्यावेळेला जर आपण त्याची भरपाई पाहिली तर ती 1000 रुपयामध्ये, म्हणजे खूप जुजबी आहे. आणि त्यावेळेला लोकांनी आपल्या जमिनी दिल्या. अपेक्षा होती की आमच्या भूमिपुत्रांना तिथे चांगल्या नोकऱ्या मिळतील. आज आमची किती 10-12 लोक फक्त परमनंट असतील आणि टेम्पररी बेसिसवरती काहीतरी 30-40 लोक असतील, पण ते आउटसोर्सिंगमधून आहे. आता GMRTच्या माध्यमातून मगाशी गायकवाडांनी सांगितलं त्या पद्धतीनं आमच्याकडे एक वेल्डिंग मशीन चालवायचं ना तरी आम्हाला GMRTची परमिशन घेतल्याशिवाय चालवता येत. म्हणजे आता आमची परिस्थिती अशी आहे, आई जेवू घालीत नाही आणि बाप भीक मागू देत नाही. एक तर शेतीचं सरकारने वाटोळं करून टाकलेलं आहे. आमचा हा जुन्नर आंबेगाव तालुका जो आहे तो ॲग्रिकल्चर हब म्हणून डेव्हलप झालेला आहे. 100% शेतीवर अवलंबून आहे. आम्हाला असं वाटलं होतं की आमच्या परिसरातून आता रेल्वे गेली की इथून आमचं नाशिक आणि नाशिक मार्गे आमचा दिल्ली किंवा उत्तर भारतामध्ये रेल्वेने माल जाईल, ज्याचा उत्पादन खर्च तर आमचा वाढला आहे. मग वाहतुकीचा खर्च कमी होऊन आम्हाला वाहतुकीच्या खर्चात कमी पडल्यामुळं आमचे 2 पैसे अधिकचे होतील शेतीमालाचे. आमची द्राक्ष, सगळी फळं, भाजीपाला हा उत्तर भारतामध्ये, विशेषत्वानं दिल्ली आणि उत्तर भारतामध्ये जाईल अशी अपेक्षा आम्हाला होती. इथं आमच्या शेजारीच नारायणगडाच्या पायथ्याला एक रेल्वे स्टेशन होतंय असं आम्हाला सांगितलेलं होतं. आम्ही खरं तर खूप समाधानी होतो की आता रेल्वे गेल्यामुळं आमची मुलं जी नोकरीला पुण्यात, नाशकात राहायला लागते ते घरी राहून तासाभरात तिथे जातील आणि परत संध्याकाळी घरची भाकरी खायला येतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती. पण कालच्या निर्णयाने 100% आम्हाला आमची निराशा झालेली आहे. दुसरी गोष्ट, पुणे नाशिक रेल्वे आपण म्हणतोय, पुणे नाशिक महामार्ग आपण म्हणतोय, मग तो नक्की आता पुणे नाशिक त्याला म्हणायचं कसं हा पण प्रश्न आहे. तुम्ही पुण्यातून ती काढणार, शिर्डीला नेणार, याचं अलाइनमेंट जर आपण पाहिलं तर हे टोटली क्रॉस येते. मला असं वाटतं की 20, 25, 30 किलोमीटरनी हा महामार्गाचा खर्च देखील वाढेल आणि त्याचा आमच्या जुन्नर आंबेगाव खेडला अजिबात फायदा होणार नाही. म्हणजे हा महामार्ग पुणे नाशिक म्हणताना मला तर वाटतं संगमनेरला देखील त्याचा फायदा होणार नाही. मूळ ज्या तालुक्यांसाठी हा महामार्ग घेतला जातो, वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आता आला होता, मगाशी आमच्या इंद्रभानजींनी सांगितलं, आजच्या घडीला जर तुम्ही 5 वाजता इथून निघालात तर तुम्ही पुण्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत 9, 9:30च्या अगोदर पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती आहे. प्रचंड ट्रॅफिक कोंडी आहे आणि त्याचा अजिबात आम्हाला, म्हणजे ट्रॅफिक रिलीज व्हायला अजिबात या महामार्गाचा किंबहुना त्या रेल्वे मार्गाचा उपयोग होणार नाही. आम्हाला खात्री आहे की हा महामार्ग, रेल्वे महामार्ग जर इकडून झाला तरच आम्हाला त्याचा उपयोग होईल. GMRTनं आम्हाला काय दिलं तर काहीच दिलं नाही. आमचा विकास रोखला. आमची पोरं जी शिकली, नोकरी धंद्याच्या निमित्तानं मुंबईला जावं तर तिथं हाताला काम नाही, इथं काही काम करावं म्हटलं, काही इंडस्ट्री उभी करावी म्हटलं तर GMRTमुळं आमच्या या GMRTच्या रेडियसमध्ये 30 किलोमीटरपर्यंत तुम्हाला काहीच करता येत नाही. त्याचं कारण फक्त GMRT आहे. मग या GMRTनं आम्हाला दिलं काय? GMRTमुळे आम्हाला मिळालं काय? आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील होते, त्यावेळेला मी स्वतः गेलो होतो. आम्ही काही इकडचे ग्रामस्थ दिल्लीत जाऊन डॉक्टर हर्षवर्धन म्हणून मिनिस्टर होते, सायन्स मिनिस्टर, त्यांच्याकडे आम्ही काही प्रस्ताव दिला होता की GMRTमुळे आम्हाला काही मिळत नाही तर कमीत कमी GMRTमुळे स्पेशली या गावासाठी काही करावं. ते त्याला देखील केराची टोपले दाखवली. म्हणजे GMRTचा कोणताही प्रत्यक्षदर्शी फायदा, अप्रत्यक्षदर्शी फायदा या गावाला मिळत नाही, आजूबाजूच्या नागरिकांना मिळत नाही, जुन्नर तालुक्याला मिळत नाही. उलटं आमचा होणारा विकास GMRTमुळे थांबला आहे. आणि आता देखील कुठंतरी एक आशेचा किरण होता की रेल्वे मार्ग इथून गेला तर आजूबाजूला रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे गेल्यामुळं आमचं काहीतरी त्याच्यामध्ये शेतीमालाला आमच्या बाजारपेठा उपलब्ध होतील, आजूबाजूची काही डेव्हलपमेंट होईल. या सगळ्या अपेक्षेवरती आमच्या पाणी फिरलेलं आहे.